पाकिस्तानने हवाई बंदी घातल्यानंतर डीजीसीकडनं नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्यात। विमानामध्ये पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। अनेक विमानांना आता जास्त कालावधी लागणाऱ्या प्रवासासाठी विमान प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या अशी सूचना सुद्धा देण्यात आली आहे। आठवड्याला 800 अधिक विमानं पाकच्या हवाई सरहद्दीतनं जात होती। इंडिगोकडनं ताश्कंद आणि अलमाटीची दैनिक उड्डाणं रद्दही करण्यात आलेली आहेत। तसंच आता अमेरिका, इंग्लंड, युरोप, पश्चिम आशियाला जाणाऱ्या विमान प्रवासाचा कालावधी सुद्धा वाढलाय। त्यामुळे आता पाकिस्तानची हवाई जी हद्द आहे ती पार करता येणं शक्य नसल्यामुळे त्याबद्दल पाकिस्ताननं हवाई बंदी घातल्यानंतर आता जी नागरी विमानं आहेत त्यांची उड्डाणं सुद्धा त्याचा प्रवास कालावधी वाढणार आहे। आणि या पार्श्वभूमीवरती डीजीसीकडनं अशी गाईडलाईन जारी करण्यात आलेली आहे की विमानात प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या। जास्त अन्नपदार्थ योग्य पद्धतीने पुरतील अशा पद्धतीची व्यवस्था करा। तसंच इंडिगोकडनं ताश्कंद आणि अलमाटीची 2 विमानसेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, नक्की या संपूर्ण हवाई बंदीचा परिणाम कसा होणार आहे आणि त्याचबरोबर या संदर्भातल्या गाईडलाईन्स काय आहेत? नक्कीच आता या हवाई बंदीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर ज्या अनेक फ्लाईट्स पाकिस्तानच्या एअर स्पेस मधून प्रवास करायच्या त्यांना त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा जास्ती काळापर्यंत प्रवास करावा लागतोय। त्यामुळे डीजीसीए जे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आहे, जे संपूर्ण विमान वाहतूक संचालित आणि नियंत्रित करतात, त्यांनी सर्व विमान कंपन्यांना सांगितलंय की लोकांना व्यवस्थित जेवणाची, फूड पॅकेटची व्यवस्था होईल याची काळजी घेण्यात यावी, त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी आणि ज्या फ्लाईट्स डिले होत आहेत, जे विमानं डिले होत आहेत, तर त्याबाबत प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी एकदा विमानांचं स्टेटस चेक करावं। त्यामुळे एकंदरीतच आता प्रवाशांनी आधी पूर्वतयारी करून नीट काळजी घ्यायची आहे। धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।